हॅलो. ए ए ए, काय चाललंय तुझं? एवढ्या फालतू जागेवर आणून ठेवलंय मला. ओ का? आता अशा जागा आवडत नाही का तुला? म्हणजे खूप दिवस झाले आपण कॉफी वगैरे घेतली नाही ना सोबत, म्हणून म्हटलं इथेच भेटू. आणि पैशांचे व्यवहार असे रस्त्यावरती नाही करतायत ना. आधी तर अशाच जागेवरती यायची इच्छा असायची ना. हाऊ रोमॅन्टिक काय म्हणायची तसंच ना. मे बी आता तुला 5 स्टार हॉटेल वगैरे आवडत असेल, गुरुनाथ सुभेदार आणि ऑल. हा जरा गप्प बसशील का? ओके ओके. कॉफी घेशील तुझी आवडती? मला तुझ्यासोबत कॉफी पिण्यात काही इंटरेस्ट नाहीये. ओके ओके, मी तर घेऊ शकतो. हे काय हवं ते. ओके, एक कॅपेचिनो. हे पहिले 25,000 घे आणि मला त्रास देऊ नकोस प्लीज. स्टुपिड आहेस का तू? ओके. उलट आहे तिकडे. गुरु शनाई इथे काय करते? प्लीज आता मला परत कॉल करू नकोस. हे किती आहेत? 25,000. आणि अजून बाकी किती आहेत? 75,000. आणि ते तुम्हाला देणार आहेस. ऑरेल्स तुला माहिती मी काय करणार? मी गुरुनाथ सुभेदारच्या ऑफिस मध्ये जाणार. हा प्लीज असं काय करू नकोस. Good. That's like my good girl. सर, कसं वाटलं तुम्हाला प्रेझेंटेशन? उत्तम होतं, उत्तम. दिवस तरी गप्प बस. Bye. सो आपण त्याच्यामध्ये राहूच या आणि आय होप तुम्हाला आवडलेलं असेल. काय झालं ना? सरांकडे बघून मला वाटतं यांना प्रेझेंटेशन आवडलंय. बहुतेक डील फायनल होईल. डील आपलं जे काही प्लॅनिंग होतं ते
राधिका ताई, कुणाल भाऊ शन्या गेली. कॉंग्रॅच्युलेशन. आपला प्लॅन सक्सेसफुल झाला. आणि गुरु सरांनी ना तिला नक्की पाहिलं. हो. तुम्हाला एक सांगू, मी हे सगळं तुमच्यासाठी करतोय, पण यात मला सुद्धा एक आसुरी आनंद मिळतोय. इतक्या दिवस हिनं मला त्रास दिला ना, आता हिची वेळ आहे. खरंय. बरं हा? कुणाल भाऊ, नाही मी निघते. हो, हो. यांनी मला इथे पाहिलं ना तर खूप प्रॉब्लेम होऊन जाईल ना. हा, निघू मी? हो, मी पण निघतो. चला. ओके, थँक्यू. ओके थँक्स. थँक्यू फॉर युअर टाइम. आनंद, हा काय प्रकार आहे? ही शनाया कुणाला भेटायला आली होती इथे? आणि आणि कोण होता तो मुलगा? त्याला काय इथे इथे काय भेटायचं कारण होतं? कूल डाऊन गुरु यार, एवढा काय चिडतोयस तू? अरे चिडू नको तर काय करू आनंद? मला न सांगता ती असं कसं करू शकते? तिच्या ओळखीचा असेल यार कुणीतरी. मे बी तिला आता तुला सांगायचं नसेल, म्हणजे नंतर सांगेलच ती. आणि पैशांचं काय? त्याला पैसे कसले देत होती ती? अनोळखी माणसाला कोणी एवढे पैसे देतं का? माझ्याकडून तिने ईशाला हवेत म्हणून पैसे घेतले होते, आणि या कुठल्या भलत्याच माणसाला देते ती? असेल रे, काहीतरी काम असेल, सोड ना. काही म्हणा, तो मुलगा एकदम स्मार्ट आणि हँडसम होता. आनंद, अरे यार, जोकिंग यार, एवढा काय चिडतोयस? तेरे सामने तो सभी लोग फीके पड़ जाएंगे यार. नाही, मला काहीतरी वेगळंच दिसतंय. मी आत्ताच्या आत्ता फोन लावून तिला विचार. अरे हळू ना, एवढा काय एक्साइट होतोयस यार? आणि असं एकदम शनायावर अविश्वास दाखवू नकोस यार. मी तुला आधी सांगितलं, तिला आता तुला काही सांगायचं नसेल, ती तुला सांगणार यार नंतर. गिव्ह हर सम स्पेस. नाही आनंद, मला हे काही बरोबर नाही वाटत आहे. आजकाल तिला सतत कुणाचे ना कुणाचे फोन येत असतात. माझ्यापासून लपून घेत असते फोन. मेसेजेस सुद्धा चालू असतात, पण काहीतरी भलतच चाललंय. काय प्रकारे मला कळायला हवं. आणि मी तुला सांगतो, मला ज्या दिवशी कळेल ना शनाया माझ्याशी खोटं बोलतेय, त्या दिवशी ती माझ्या आयुष्यातून बाहेर असेल. शी विल बी आउट ऑफ माय लाईफ.